ट्रान्सफॉर्मरच्या अगोदर ना एक हां. एस-टी ब्रेकर लावला जातो. म्हणजे जसं आपण आता फॅन चालू बंद करण्यासाठी एक स्विच वापरतो, तसा ट्रान्सफॉर्मरकडे जो सप्लाय जातोय ना, तो हाय टेन्शन लाईनचा सप्लाय येतो. त्याच्यासाठी एक स्विच येतो, ज्याला एस-टी ब्रेकर बोलतो आपण. तुम्ही बऱ्याच वेळेला पावसाळ्यात वगैरे बघाल ना, तर तो एस-टी टू पोल स्ट्रक्चर असतो ना, तिकडे असा हलकासा स्पार्क दिसतो. तो जो टू पोल स्ट्रक्चर असतो, इलेक्ट्रिक एनर्जी मीटर असतो आपला, त्याच्यानंतर असतो तो. त्यामुळे तिकडे जो स्पार्क दिसतो तो बिकॉज ऑफ लूज कनेक्शनमुळे दिसतो. मग लूज कनेक्शनमुळे काय होतं, तुमचा करंट वाढतोय आणि त्याचं तुम्ही बिल पे करताय. ओके. सो तिकडे माझं असं म्हणणं आहे, तो जो टू पोल स्ट्रक्चर तुम्ही लावलाय ना, तो आजच्या चेंज करा आणि तिकडे VCB लावा. त्याचे दोन फायदे आहेत. परत आता VCB काय? VCB म्हणजे व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. ही एक ओके. ॲडव्हान्स सिस्टीम आहे. त्याचे दोन फायदे आहेत. एक तर लूज कनेक्शन हा प्रकार त्यामध्ये राहत नाही आणि तुमचं बिल कंट्रोल राहील. प्लस तुमचा जर ट्रान्सफॉर्मरला मायनर जरी काही फॉल्ट असेल ना, तर VCB इमिजिएट ट्रिप होतो, विदिन अ सेकंड ट्रिप होतो. बऱ्याच वेळेला आम्ही असं पाहिलं ना, टू पोल स्ट्रक्चरला सारखे फ्यूज पडतात म्हणून त्याला तार बांधून ठेवले, ते फ्यूज पडू नये म्हणून, आणि ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला पण तो सप्लाय डिस्कनेक्ट झालाच नाही. बापरे. असे हे प्रॅक्टिकली गोष्टी बघितल्या आहेत सर.